तर हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तर मग मी आज उशिरा उठलेलो आहे कारण की आज ऑफिसला सुट्टी आहे. तर मग बघू आज आपण ब्लॉगमध्ये काय काय होतं पुढे आणि कशा कशा पद्धतीने सगळं काही घडतं. तो मेरे साथ ब्लॉग में बने रहो गाईज. ओके, माझा कसा वाटलं आहे कारण की आता उठलेलो आहे ना, तर मिळते बाय. अरे गाईज, तर माझा फायनली चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि अजून काय मी आंघोळ केलेलीच नाही आहे. मग असंच माझं चक्कर मारता लागला हाताला. असंच आहे ना, माझं चक्कर मारता मारता माझ्या डोक्यात आलं का आपण काहीतरी बनू. कारण की मी म्हणजे असं जर ऑफिसला जातो ना, तर मग ऑफिसला गेल्यावर आहे ना मला म्हणजे नाही का असं खूप साऱ्या जणांच्या डब्यासोबत असं दिसतं का नाही का, पोहे, ते पण कोणते सुके पोहे, आणि ते पण त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि एकदम असे येलो कलरचे पोहे, एकदम भारी पोहे. त्याला चिवडा बोलता आमच्यामध्ये, त्याला सगळ्यांमध्ये चिवडा बोलता. मग मी ते आता करणार आहे, ट्राय करून बघा. आम्ही सगळ्यांना विचारलं कसं काय, इतक्या अवघड रेसिपी नाही, एकदम आहे ना, म्हणजे त्याची एकदम सोपी रेसिपी. मग आता आपण बघू कसं होतं काय होतं आणि करू आपण पण हम भी ट्राय करेंगे. पण नेमकी प्रॉब्लेम असा आहे, तेलच नाही, एवढंच तेलच नाही, एवढंच तेल. आता कसं करायचं, पप्पाला सांगितलं तेल आणायला. पप्पाला आता खूप उशीर होईल. बघू, फिर हम देखते कि कैसा होता है, क्या होता है. ओके, एक तो गाइस, अब हम शुरू करने वाले हैं पोहेचा चिवडा. आता आपण पोह्याचा चिवडा बनवू. एवढा अवघड नाही राव, कोणी पण बनवू शकतं, त्याच्यात काही नाही. इकडून तेल साचून करावं लागू राहिला बघा. कारण की तेल तर पिशवी तर नाही आहे, पप्पा गेलेला आणायला, पण मग इकडून साचून करावं लागू राहिला तेलचा चिवडा. अरे बापरे, मुंग्या झाल्या ना. तर आपण आता याच्यातच करू. पहिले घेतली आपण कढाई. त्याच्यात थोडंसं तेल टाकू. आता आणली पिशवी आता. तर मित्रांनो, मग मी तेल टाकून दिलेलं आहे. आता आपण पोहे टाकू. पोहे टाकतो. मग पहिले आपण त्याला नाही करून, पहिलं माझं असं होतं, जर मग असं पहिले नाही का मी स्टार्टिंगला व्हिडिओ बनवायचो होतो, तेव्हा जर व्हिडिओ चालू करायचो ना, तर मग व्हिडिओमध्ये लक्ष राहायचं, दुसरीकडे लक्ष नाही राहायचं. किती वेळेस माझा असा चहा उतू गेला आहे, दूध उतू गेलं आहे, सगळं उतू गेलं आहे. म्हणजे व्हिडिओ चालू करायच्या वेळेस ना याच्यामध्ये लक्षच नाही राहायचं अजिबात. अब मैं ट्रेन हो गया, ट्रेन. आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकू. जास्त नाही, फक्त एवढे आहे बाबा, फक्त एवढे. शेंगदाणे मला आवडते, शेंगदाणे मस्त लागते भरभरून. आता आपण याच्यात टाकू कढीपत्ता. कढीपत्त्याने स्वाद लय भारी येतो. चालते काय कुठं आलं.
कढीपत्त्याने पण उडतं का ते माहितीच नव्हता. बरं झालं आता पहिल्यांदा कळलं. एकदम असे काय म्हणते शेंगदाणे एकदम असे एकदम चॉकलेट एकदम असे चॉकलेटी घेऊन द्यायचे. चॉकलेट हो भाई साहेब. झालेले शेंगदाणे एकदम मस्त पैकी. त्याच्यात आपण टाकू पोहे. टाकलेले बघा मित्रांनो पोहे. आता डब्याच्या सोबत जे असं नाही का आपण भेळ आणि ते खायचं त्याचा प्रॉब्लेम आता सॉल्व झालेला आहे. हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने केले. आता याच्यात त्यांना फक्त हळद टाकायची. हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकतो मग भारी होईल ते. ओके होने के बाद आपको बता देता हूँ गाइस. नवीन शिकायला नाही का असं काही नवीन ट्राय करायला बहुत अच्छा लगता है. बहुत तेलचं ते झालं सगळं. आता आपण याच्यात टाकू पोळी. त्याच्यात आपण टाकू हळद मिरची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ. झाल्यानंतर एकदम चांगल्या पद्धतीने तयार. आपण थोडं त्याला मीठ टाकू. आता हे बघा किती मस्त पद्धतीने तयार झालेले तुम्ही बघू शकता. एकदम भारी एकदम मस्त. आता हे ना मी कशात तरी काढून ठेवतो. येता मम्मी तुला जे पोहे करायचे का? हा पोहे करायचे. आता माझी आंघोळ झाली लगेच झाले का? बाथरूममध्ये बघत होती का मी? अहो ते सुके पोहे केले. सुके मला वाटतं तिकडे ते लक्ष द्यावा. ऐक ना तुला करायचे का? तसंच पप्पा काही बोलत नाही. जाऊन दे तिकडे. सुके गेले हो पहिल्यांदा. काय करू घसू का मग? सांग देते मी घसून घे. वाळवून म्हणजे थंड होईल. काय आता मी खातो. हा का मस्त झालं मम्मी. कुरकुरीत झाले एकदम.
तर गाईच एक नंबर आलेले होते पोह्याचे चिप्स. तर गाईच एक नंबर झालेला होता पोह्याचा चिवडा. फक्त थोडासा जळाला त्याच्यामुळं. तर मित्रांनो एक नंबर झालेला होता चिवडा. थोडासा जळाला होता पण मग भारी झालेला होता. आता मी दररोज आहे ना ऑफिसला जायच्या वेळेस नाहीतर खाऊन घ्यायचं. घरीच खात जाईन जेवायच्या वेळेस. आणि थोडासा जळाला मम्मी ना, ती जाड करायला वापरायची. पण चांगला लागतो जळल्याला पण. आणि एकदम मी घरातले वापरले, म्हणजे दुकानातले वापरले. हां तर मग एकदम भारी झालेले होते मित्रांनो. आणि मम्मी पण खाल्ले. कसे होते मम्मी? भारी होते ना. तो नाही टाकणार मी आता, हा टाका. हा जो ना त्याच्यात भारी दिसतील ते गेलं. हे बघा मम्मी समोरच पोहे. मम्मी पूर्ण खाणार आहे आता एवढे सगळे. कसे भारी होते ना मम्मी? पहिल्यांदा केले ते एकदम मस्त झालेले. आणि भारी झाले ते एकदम मस्त. आणि एकदम कुरकुरीत एकदम भारी. पप्पांनी पण खाल्लेले, एक प्लेट खाल्ली पप्पांनी. एवढी नाही पण थोडे खाल्ले, पण मग त्यांना पण आवडले. हे आपले यायचे होते दुकानातले, त्यामुळे मी टाकले. हे आपल्याला एवढे नाही खावं येणार म्हणून म्हणतात ते तेल नको वापरून. शेंगदाणे जळाले, पहिले शेंगदाणे फ्राय करायचो. शेंगदाणे फ्राय केले, त्याच्यात कढीपत्ता टाकला आणि तेल टाकलं होतं. मग ते गॅस वाढवला. मी गिराईक आणायला म्हणजे गिराईक करायला गेलो तो शेंगदाणे पूर्ण असे काळे झालते, पूर्ण चॉकलेटी झालते. कसं माहिती गॅस असा फुल झाला त्याची गिराईक आली म्हणून ते गॅस राहते पुढ्यातून. मग कसं आली म्हणून पाण्यात टाक. 1 रुपया पण ॲड करायचा. आता 5 रुपये म्हणजे झाले की तो नीट जपून करून ठेवतोय का? 35 चालते ना पुरे. तो 1 रुपया झाला 36 आणि हे 5 41 पूर चालू दिले का? नाही म्हणजे आज देतो रविवारी, काय माहिती देतो पण. देतो का नाही मागून घे. आफ्टर आहे म्हणजे मग कोण काढून घेईल पण घेईनच. मग चला म्हणे इकडे आणि देते आज आवाज देऊ. तरी तो जेव्हा पण दुकानात येतो तेव्हा मी त्याला बोलतो. तरी तर काय ना मग थोडीशी तंगी चालू आहे. म्हणजे असं नाही बोलला तो म्हणे 200 रुपये झाले का म्हणे. म्हणलं 200 नाही 300 रुपये झाले. 300ला 20 रुपये कमी आहे. कायमच म्हणे कसं काय म्हणे. आज वाटतं काय नाही ना. तर पण मी जेव्हा बोललो तर काय एकदम मस्त पद्धतीने पोहे झाले. आता मग तू काय करणार आहे खायला? आता मला तर भूक नाही, मला भूक नाही. पप्पा वडेपाव आणणार मग आता या ब्लॉगसाठी एवढंच. आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगला. सो बाय बाय. सबस्क्राईब करा.